नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज आठवड्याभराच्या दर रविवारी 9 वाजता जेवढ्या काही चालू घडामोडी असतील त्या पाहत असतो, ज्या की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तसं तर चालू घडामोडी रोज कराव्या लागतात, पण आपला वेळ आणि आपली मेहनत इफेक्टिव्ह होण्यासाठी दर रविवारी 8 दिवसाच्या चालू घडामोडी पाहिल्या आणि त्या जर लिहून ठेवल्या तर आपल्याला त्याचा अधिक चांगल्या पद्धतीनं फायदा होतो। मग आजचा पहिला प्रश्न आहे चालू घडामोडीचा। डेव्हिड जे फार्बर यांचे फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झाले। त्यांना कोणत्या लोकप्रिय नावाने ओळखले जाते? तर पहिल्या अगोदर आपल्याला डेव्हिड जे फार्बर हे कोण होते हे समजून घेणं गरजेचं आहे। तर ते एक अमेरिकन प्राध्यापक होते, ज्यांनी कम्प्युटर म्हणजेच संगणकची प्रोग्रामिंग भाषा नेटवर्किंगमध्ये कार्य केलेलं आहे आणि त्यांना म्हणूनच ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट या टोपण नावाने किंवा लोकप्रिय नावाने ओळखले जाते। यानंतर प्रश्न क्रमांक 2, शिक्षण क्षेत्रात AI सोल्यूशन एकत्रित करण्यासाठी बोधन AI आणि भारत एडू AI स्टॉक कोणी लॉन्च केले? तर हे दोन्हीही AI लॉन्च हे धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले आहेत। यानंतर तिसरा प्रश्न आहे, हिवाळी ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर तो आहे नॉर्वेचा जोनास होसप्लोट क्लोबो। याने 9 सुवर्णपदके जिंकून हिवाळी ऑलिम्पिक्सच्या इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा मान मिळवलेला आहे आणि तो कुठला आहे? तर तो आहे नॉर्वेचा। यानंतर प्रश्न क्रमांक 14, सर्वसमावेशक शहरी धोरण तयार करणारे व मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते आहे केरळ। यानंतर 5वा प्रश्न आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते आहेत प्रसन्न कुमार डी। 6व्या प्रश्नाच्या कडे वळण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, कारण तुमचा या चॅनलवर वेळ आणि एफर्ट्स वाचवले जातात। त्याचबरोबर दररोज रात्री 9 वाजता मराठी ग्रामरचा एक व्हिडिओ अपलोड होतो आणि प्रत्येक रविवारी 9 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होत असतो। त्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। यानंतर प्रश्न क्रमांक 6, सलग दुसऱ्यांदा कोणाला प्रतिष्ठित बेल्डिंग क्लार्क पुरस्कार 2025-26 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर त्या आहेत ॲनाबेल सदरलँड यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठित असा बेलिंडा क्लार्क पुरस्कार भेटलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7, राफेल विमानात वापरल्या जाणाऱ्या हॅमर अचूक मार्गदर्शक शास्त्राच्या स्वदेशी उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर तो देश आहे फ्रान्स। यानंतर प्रश्न क्रमांक 8, T20 क्रिकेटच्या इतिहासात 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर तो आहे रशीद खान। यानंतर 9वा प्रश्न आहे, भारत मंडपम झालेल्या इंडिया AI समिटमध्ये साही आणि बोध हे 2 राष्ट्रीय उपक्रम कोणी सुरू केलेले आहेत? तर हे दोन्ही राष्ट्रीय उपक्रम हे JP नड्डा यांनी सुरू केलेले आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 10, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर
ते आहेत दीपक गुप्ता. यानंतर प्रश्न क्रमांक 11. म्युनिक सुरक्षा परिषद MSC 2026ची 62वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ते आहे जर्मनी आणि म्युनिक हे जर्मनीतील शहर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12. भू आधार योजना कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने जमिनीच्या डिजिटल नोंदी व ओळख यासाठी सुरू केली आहे? तर ते आहे दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश यांनी ही भू आधार योजना सुरू केली, जिच्या अंतर्गत ULPIN म्हणजे हा एक 14 अंकी पिन हा जमिनीला दिला जातो, ज्यामुळे जमिनीचा डिजिटल नोंद व ओळख होण्यास मदत होते. यानंतर प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशातील राज्याच्या थडग्यामध्ये 2000 वर्षापूर्वीची 20 तामिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत? तर ते इजिप्त देशातील थडग्यामध्ये 2000 पूर्वीचे म्हणजे 2000 वर्षापूर्वीचे 20 तामिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेले आहेत, ज्यामध्ये चिकाई कोरिन ह्या ब्राह्मी लिपीतील ते आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम कोठे सुरू झाले? तर ते आहे मथुरा, उत्तर प्रदेश येथे. यानंतर प्रश्न क्रमांक 15. फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जगातील अजिंक्यपद 2026चे कोण जिंकले? तर ते आहेत मॅग्नस कार्लसन यांनी फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जगातील अजिंक्यपद जिंकले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स च्या अहवालानुसार कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्टोरल ट्रस्टकडून सर्वाधिक देणगी मिळालेली आहे? म्हणजेच डोनेशन. आणि हे काय असतं तर प्रत्येक जे काही राष्ट्रीय पक्ष असतात त्यांचे अकाउंट असतात बँकेमध्ये, त्या अकाउंटला वर्षभरात देणगी भेटत असते आणि त्यातूनच त्या पार्टीचा खर्च चालवला जातो. तर असं भारतीय जनता पार्टीच्या फंड हा सर्वाधिक आहे, असं असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार समोर आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कोणत्या ठिकाणी प्रस्तापित 81 कोटीच्या इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्समिशन टर्मिनलला मान्यता दिलेली आहे? तर ते जे की ग्रेट निकोबार आहे आपल्या देशातील, या ठिकाणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ट्रान्सफरमेट टर्मिनल हे इंटरनॅशनल कंटेनर हँडलिंगसाठी मान्यता दिलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणते वर्ष हे भारत-फ्रान्स नवउत्तेजन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर ते आहे 2026 हे वर्ष. यानंतर प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 52व्या G7 शिखर परिषदेत 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेले आहे? तर सध्याच्याला आपले भारत आणि फ्रान्सचे नवोत्तेजनमय असे वर्ष म्हणून भारत आणि फ्रान्सने घोषित केलेलं आहे. त्यामुळे फ्रान्स या देशानेच आपल्याला 52व्या G7 शिखर परिषदेमध्ये आमंत्रित केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिली पाण्याखालील ट्विन्स ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधला जाईल? तर ती नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. यानंतर प्रश्न क्रमांक 21. BCC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025चा पुरस्कार
कोणी जिंकला आहे? तर त्या आहेत स्मृती मानधना. त्याचबरोबर BCCIने इमॅजिन प्लेयर ऑफ द इयर सुद्धा घोषित केले, जे की बुद्धिबळ या स्पर्धेसाठी असतं, ते दिव्या देशमुख यांना भेटलेलं आहे. त्याचबरोबर पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून प्रीती पाल यांना पॅरा ॲथलीट्स म्हणून सुद्धा पुरस्कार भेटलेला आहे. त्याचबरोबर BCCI लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड्स हे अंजली भागवत यांना नेमबाजीसाठी भेटलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर आपल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 23. पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम फेरीत असेंब्ली लाईन उद्घाटन कोठे केलेले आहे? तर कोल्लोर येथे, वेलमंगल कर्नाटक येथे हे उद्घाटन झालेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 24. जागतिक मानकशास्त्र दिन म्हणून कधी किंवा कोणता दिवस साजरा केला जातो? तर तो दर फेब्रुवारी महिन्यातील तिसरा जो गुरुवार येईल त्या दिवशी हा साजरा केला जातो. यावेळचा तिसरा गुरुवार हा 19 फेब्रुवारीला आला होता, म्हणून त्या दिवशी हा दिवस साजरा केलेला गेला. यानंतर प्रश्न क्रमांक 25. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी AI आधारित डिजिटल सहचर प्लॅटफॉर्म भारत विस्तार कुठे लॉन्च केलेला आहे? आता भारत विस्तार हे AI आधारित एक ॲप आहे, जे राजस्थान जयपूर येथून शिवराज चौहान यांनी लॉन्च केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 26. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बायो एशिया 2026 शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले आहे? तर ते आहे हैदराबाद येथे त्यांनी 23व्या बायो एशिया 2026 शिखर परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 27. तिबेटी नववर्ष लोसर महोत्सव कोठे साजरा केला जातो? तर हा महोत्सव ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात केला जातो. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, लेह लडाख, गंगटोक, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश येथे तिबेटी नववर्ष लोसर महोत्सव हा साजरा केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 28. कोणत्या राज्याने टेडल फ्लोटिंग ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे? तर ते आहे केरळ राज्य. कारण आपले जे समुद्राची भरती आणि ओहोटी येते, त्यामुळं एखाद्या वेळेस भरती खूप जास्त येते आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या बोटींना वगैरे नुकसान पोहोचवते. त्यामुळं ही योजना केरळ सरकारने जाहीर केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29. 39वे आफ्रिकन युनियन शिखर परिषदेचे 2026 हे कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ती इथिओपिया येथे आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 30. कोणत्या राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमातीसाठी 3% कोटा मंजूर केला आहे? तर आसाम या राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये चहा जमातीसाठी 3% इतका कोटा राखीव केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31. पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? तर युवराज समरा हा वयाच्या 19व्या वर्षी जो की संघ कॅनडाकडून खेळला आहे, त्याने पुरुष T20 विश्वचषकामध्ये शतक करणारा एक तरुण खेळाडू म्हणून
नाव मिळवलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 32, भारतातील सैन्याने कोणत्या ठिकाणी वज्रघाट हा एकात्मिक अग्निशस्त्र किंवा अग्निशक्ती युद्धाभ्यास सराव आयोजित केला होता? तर ते आहे जैसलमेर, राजस्थान येथे K-90 ज्या तोफा आहेत या अंतर्गत वज्रघाट हा एकात्मिक अग्निशक्ती युद्ध सराव केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 33, कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने भारतातील पहिले AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल लॉन्च केलेलं आहे? तर ते दिल्ली सरकारने केलेलं आहे. ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी हे लॉन्च केलेलं आहे किंवा याचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 34, जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी कोणत्या राज्याने भारताची पहिली ग्राफीन पॉलिसी सुरू केलेली आहे? तर ते सुद्धा केरळ राज्य आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35, कोणत्या देशाने मेटा मालकीच्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सअपला पूर्णपणे ब्लॉक करण्याचे आदेश दिलेले आहे? तर ती आहे रशिया. रशियाने व्हॉट्सअपला म्हणजे मेटाची जी कंपनी आहे व्हॉट्सअप जे आपण मोबाईलमध्ये वापरतो हिला पूर्णपणे ब्लॉक केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36, भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी कोणत्या संस्थेने भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केला आहे? तर ती आहे ईशा फाउंडेशन.